तर शेतकरी मित्रांनो, आज आपण गाव तांबवा, तालुका केज, जिल्हा बीड या ठिकाणी चाटे साहेबांच्या गोठ्यावर आलो होतो. चाटे साहेब, किती गाय येतात आपल्याकडे? आता 6 गाई आहेत आणि 2 कारोडी. 6 गाय आणि 2 कारोडी. गोठा खूप जबरदस्त बांधलाय. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पूर्व आणि पश्चिम अशा दिशेला यांनी गोठा बांधलेला आहे. आणि इकडून आणि इकडून जाळी सोडलेली आहे, ज्याच्यामुळं वातावरण एकदम हेल्दी खेळतं राहतंय. किती फूट उंची ही वरची? 10 फूट. 10 फूट उंची घेतलेली मित्रांनो. त्याच्यामुळं कितीही उन्हाळा असेल राहते. तर या ठिकाणी काही वाटतच नाही की गाय म्हणजे उन्हाळा वगैरे आहे म्हणून. आता सुद्धा मला इथं आल्याच्या नंतर खूप गार वाटायला लागलंय. एकदम जबरदस्त पद्धतीचं नियोजन गायीचं केलेलं आहे. पलीकडं मित्रांनो तुम्हाला ही चाऱ्याची गव्हाण दिसते आणि अलीकडून पण चाऱ्याची गव्हाण. चाटे साहेब, पुढचं नियोजन आहे का म्हणजे जनावर वगैरे वाढवायचं? वाढवायचं नियोजन. अच्छा, त्याच्यासाठी अलीकडून पण आणि पलीकडून पण दोन्हीकडून गव्हाण केली आहे. खर्च एकदाच होतोय, एकदाच गोठा बांधला जातो. त्याच्यामुळं जरी जनावर वाढले नाही वाढले तरी पण असायला पाहिजे म्हणून तुम्ही नियोजन चांगलं केलंय. हां, किती दूध किती सध्या आपलं आता? आता आपलं घरचं दूध काय डेअरीचं? नाही, आपलं घरचं दूध आता काय आहे 80 लिटर. 80 लिटर दूध आहे का? किती गायी आता वेलेल्या? आता 4 आहेत. 4 गाय. बघा मित्रांनो, गायींची साईज जरी तुम्हाला छोटी वाटत असेल तरी गायींचं नियोजन एवढं जबरदस्त आहे, बरदास्त एवढी भारी ठेवलेली आहे. 80 लिटर 4 गायीमध्ये दूध काढत आहेत चाटे साहेब. त्याच्या म्हणजे 6 गायीमध्ये 2 गायी गाभण आहेत. त्यांचं एक 10-20 लिटर दूध असेल 2 गायीचं त्या. आणि बाकीच्यामध्ये एक समजा 60 लिटर दूध काढताय तुम्ही 4 गायीमध्ये. तर सुंदर पद्धतीचं नियोजन, सुंदर पद्धतीचा गोठा मित्रांनो आपल्याला गाव तांबवा, तालुका केज, जिल्हा बीड या ठिकाणी हा पाहायला मिळतो. एका जनावराला खुराक किती ठेवताय चाटे साहेब? एका जनावराला एका टायमाला 3 किलो. सकाळी 3, संध्याकाळी 3, 6 किलो. बापरे. खुराकाला दिलाय नाही मित्रांनो, खूप जास्त खुराक चाललं जातं. दुधाचं आणि गोठा यशस्वी होण्याचं तेच मुख्य कारण आहे की इथं खुराक व्यवस्थित पद्धतीनं दिला जातो. तर आजच्या व्हिडिओत एवढंच. धन्यवाद.